मुंबई महापालिकेमध्ये 50-50 जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा असा शिवसेनेचा आग्रह बघायला मिळतोय। मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक, पुण्यात महायुती व्हावी अशी शिवसेनेची इच्छा बघायला मिळते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यास लोकसभेमध्ये याचे परिणाम होणार असंही समजतंय। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। मुंबई महापालिकेमध्ये 50-50 जागा वाटपांचा फॉर्म्युला असावा असा शिवसेनेकडून आग्रह बघायला मिळतोय। दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडी सुरू आहेत। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होते पंतप्रधान मोदी यांच्या समवेत आणि यामध्ये मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक, पुण्यामध्ये महायुती व्हावी अशी इच्छा आता शिवसेनेकडून व्यक्त केली गेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आज जी बैठक झाली त्यानंतर जी नवीन माहिती समोर येते त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 2017ला मोठा भाऊ म्हणून शिवसेना पाहायला मिळाली होती, कारण निवडणुका वेगवेगळे झाले होते, मात्र सर्वाधिक जागा ह्या शिवसेनेच्या आल्या होत्या। त्यातील बहुतांश जे नगरसेवक आहेत ते शिंदेसोबत आलेले आहेत। इतर पक्षांचे असे 70 ते 75 नगरसेवक आहेत जे शिंदेसोबत आहेत। त्यामुळे शिंदे यांची इच्छा आहे की महानगरपालिकामध्ये, खास करून मुंबई महानगरपालिकेमध्ये 50-50% फॉर्म्युला जो आहे तो ठेवण्यात यावा। मात्र भाजपच्या वतीने जी माहिती मिळते त्यांना 150 जागा लढायच्या आहेत आणि 227 जागांपैकी 150 जागा जर भाजपला गेल्या तर एकंदरीत जर पाहिलं तर मोठा भाऊ या ठिकाणी भाजपच होताना पाहायला मिळेल। मात्र शिंदे यांचं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये समसमान जागा वाटप व्हावं, सन्मानजनक जागा मिळाव्या अशी त्यांची इच्छा असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई इथे महायुती व्हावी अशी शिवसेनेची इच्छा आहे। कारण या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये समजा मैत्रीपूर्ण लढाई अशी नसते, कारण मैत्रीपूर्ण लढाई जरी म्हटलं तर समोरच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावरती, नगरसेवकच्या किंवा कॅन्डिडेट आहे त्याच्यावरती टीका करणं हे समोरच्या पार्टीला भाग पडतं आणि यामुळे जे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वितुष्ट निर्माण होतं ते लोकसभेपर्यंत कायम राहतं। कारण साधारणपणे 5 ते 7 वर्षानंतर आपण पाहिलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रपक्षाच्या उमेदवाराचा जर पराभव झाला तर तो इतर आगामी काळात होणाऱ्या खास करून लोकसभा निवडणुकीमध्ये याचा परिणाम पाहायला मिळेल। त्यामुळे शिवसेना हा नैसर्गिक युती असलेला पक्ष आहे। किमान शिवसेना आणि भाजपने एकत्रित निवडणूक लढवावी असा आग्रह एकनाथ शिंदे यांचा पाहायला मिळतोय। त्यामुळं या सगळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्रित शिवसेनेने तरी किमान निवडणूक लढावी यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचं पाहायला मिळालं। बरोबर, नक्की शिवाजी। खरं तर या सगळ्या संदर्भात भाजपाकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।